मी प्रमोद मुनघाटे डॉक्टर अतुल पाटणे यांच्या कल उनकी थी दिवाली या कविता संघावर काही भाष्य करणार आहे। आधी त्यांची एक मी कविता वाचून दाखवतो। कविता संग्रह हिंदीत आहे आणि कवितेचं नाव आहे चुनाव का ऐलान। बांटने और बंटवारे का दौर शुरू हुआ है। बांटने और बंटवारे का दौर शुरू हुआ है। क्या कहीं पर चुनाव का ऐलान हुआ है? सियासत में नफासत का दौर तो कब का गुजर गया। सियासत में नफासत का दौर तो कब का गुजर गया। वो शराफत थी उसकी जो नाखून की स्याही छिपा गया। अरे हैरतें भी हैरान हैं अब उनके कारनामों से इस कदर। अरे हैरतें भी हैरान है अब उनके कारनामों से इस कदर। बांटते थे मुफ्त कफन भी, बांटते थे मुफ्त कफन भी, मुर्दे दे सकते इन्हें वोट अगर। माना कि जंग और प्यार में सब जायज है, माना कि जंग और प्यार में सब जायज है, मगर चुनाव में तो यह भी नाजायज हो गए। या एका कवितेवरून डॉक्टर अतुल पाटणे यांच्या एकूण कवितांचा आणि या संग्रहाचा पोत काय आहे हे आपल्या लक्षात येतं। हा पोत त्यांची भाषा, त्यांची शैली ह्याचा नाही तर त्यांच्या विचारांचा, त्यांच्या अंतरंगात असलेल्या सर्वसामान्य जनतेबद्दलच्या कारुण्यतेचा, त्याच्या कवितांच्या सगळ्या जर आपण अनेक ओळी जर वाचल्या तर आपल्या असं लक्षात येतं की त्यांची कविता ही पुस्तकात बंदिस्त, ग्रंथालयात कपाटात ठेवलेली कविता किंवा एखाद्या दिवाणखान्यात रसिकांसमोर त्यांना रिझवण्यासाठी वाचून दाखवणारी ही कविता नाही, तर त्यांची कविता ही गरीब, शेतकरी, स्त्री आणि सगळ्या शोषित लोकांचा आवाज आहे।